हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर बघणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. आता बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे काय बघा. रिकन्साईल करणे म्हणजे सुसंगती लावणे. सुसंगती लावणे म्हणजे काय? आता बघा, बँक ट्रान्झॅक्शन आणि आपला कॅशबुक जो आपण आपल्या बिझनेसमध्ये प्रिपेअर करतो ह्याच्यामध्ये बऱ्याचदा फरक येतो. का फरक येतो? त्याचे काही रिझन्स आहेत. काय रिझन्स आहेत त्याचे? तर पहिला कारण काय आहे त्याचा, की तुम्ही जेव्हा बँकेमधले ट्रान्झॅक्शन्स करतात आणि कॅशबुक रेकॉर्ड करतात ते ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या पिरियडमध्ये होतात, म्हणजे वेगवेगळ्या वेळोवेळी होतात. मग त्यामुळे तुमचा कॅशबुक आणि तुमचा पासबुक बऱ्याचदा मॅच होत नाही. ठीक आहे. पासबुक म्हणजे जो स्टेटमेंट देतो ना आपल्याला बँक, ज्याच्यामध्ये आपले किती पैसे आले, किती पैसे गेले, इंटरेस्ट किती भेटला, इंटरेस्ट किती कटला, हे सगळं जे रेकॉर्ड केलं जातं ते एका पासबुकवर रेकॉर्ड केलं जातं. तुमचे जर बँक खाते असतील तर तुमच्याकडे एक पासबुक आलं असेल किंवा तुमच्या आई वडिलांना विचारा बँक खात्याचं पासबुक. तुम्ही एकदा बघून घ्या तो पासबुक, तुम्हाला लक्षात येईल. मग पासबुक आणि कॅशबुक हे दोन्हीही मॅच होणं गरजेचं आहे, कारण की जेवढे पैसे आपल्या बँकेत आहेत तेवढेच पैसे आपल्या कॅशबुकमध्ये रेकॉर्ड झाले पाहिजेत. पण बऱ्याचदा असं होत नाही. त्याचे काही कारण आहेत. डिटेलमध्ये कारण आपण बघूयात. आधी इंट्रोडक्टरी पार्ट बघूयात. ठीक आहे. तर बघा, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स युटिलिटीज ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. बरोबर आहे. आधी आपण थोडंसं बेसिक नॉलेज बघूयात की अकाउंटिंग डॉक्युमेंट्स वगैरे काय असतात. बघा, आजकाल थोडासा व्यवहार ऑनलाईन झालेला आहे. आपण गुगल पे, फोन पे, डेबिट कार्डने पेमेंट, NEFT, RTGS चा वापर करतोय. पण अगोदर तसं नव्हतं. अगोदर आपण चेकने, डिमांड ड्राफ्टने पेमेंट करायचो. त्यामुळे बघा, चेक जर तुम्ही आत्ता तुम्ही कोणाला इश्यू केलात तर समोरचा पार्टी जोपर्यंत तो चेक घेऊन जाऊन बँकेत जमा करत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यातून बँक त्यांना पैसे देणार नाही. पण आपण तर आपल्या कॅशबुकमध्ये नोंद करतो की XYZ पर्सनला समजा आपण 10,000 रुपयाचा चेक दिला. आपल्या तर कॅशबुकमध्ये नोंद झाली ना, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणजे क्रेडिट साईडला नोंद झाली की माझ्याकडून 10,000 रुपये दिले. पण बँकेतून पैसे कटलेच नाहीत, कारण की त्या व्यक्तीने तो चेक बँकेत जमाच केला नाही, तर तो पैसा कटणार आहे का? नाही. तर बऱ्याचदा असं होतं की त्यामुळं तुमच्या कॅशबुकमधून तर 10,000 रुपये गेलेले तुम्हाला दिसले, पण बँक खात्यामध्ये आजही 10,000 रुपये आहेत, कारण की समोरच्या पार्टीने तो पेमेंट काढलेला नाहीये, तो चेक बँकेत जमा केला नाहीये. म्हणजे अशा वेळेस बँक स्टेटमेंट आणि कॅशबुकमध्ये तफावत येते, डिफरन्स येतो. आणि हा डिफरन्स आपल्याला जो रिकन्साईल करायचा आहे, ज्याची सुसंगती लावायची आहे. तर असे काही मुद्दे आपल्याला इथं बघायचे आहेत. आधी आपण बँकेचे डॉक्युमेंट्सचे जे आहेत ते टाईप्स बघून घेऊ. तर पहिला जो बँकेच्या डॉक्युमेंटचा टाईप आहे तो आहे पे इन स्लिप. ह्यालाच आपण डेपॉझिट स्लिप सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता डेपॉझिट स्लिप म्हणजे काय? तर तुम्ही बऱ्याचदा बँकेमध्ये पैसे जमा केल्या असताना असं मी गृहीत धरतो. जर तुम्ही बँकेत पैसे जमा करायचे असतील तर तुम्हाला तिथे एक स्लिप भेटते, कागद भेटतो. तो कागद तुम्हाला भरावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती लिहावी लागते आणि ती माहिती जेव्हा तुम्ही लिहिताल तेव्हा तुम्हाला ती माहिती आणि तुमचे जे पैसे जेवढे तुम्हाला बँकेत जमा करायचे आहेत ते तुम्हाला कॅश काउंटरवर द्यावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये पैसे जमा करता येतील. हे बघा, एक फॉर्मॅट आहे. अशी स्लिप असते बघा डिपॉझिटची. ही स्लिप आहे. इकडे तुम्हाला डेट टाकायची आहे, नंतर इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे, ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत. तिथं तुमचं नाव वगैरे टाकायचं, अमाऊंट टाकायची, मग किती रुपये चेक असेल तर चेक, आणि कॅशमध्ये जमा करत असतील तर कॅशची माहिती, किती रुपये वगैरे जमा करतायत, हीच माहिती परत इकडं आहे. मग दोनदा माहिती का बर? तर काय होतं, हा जो पार्ट आहे हा पार्ट इथून कट केला जातो. हा पार्ट आहे ना, इथून असा कट केला जातो, इथून असा. आणि हा जो पार्ट आहे इकडचा, ह्याच्यावर शिक्का मारून तुम्हाला दिलं जातं आणि हा पार्ट जो आहे बँक स्वतःकडे ठेवते. समजा तुम्ही जर पैसे दिला असताल कॅश काउंटरवर, पण तुमच्या किंवा चेक लावला असताल बँकेमध्ये आणि तो जर पैसा तुमच्या खात्यात जमा झाला नाही, तर हा जो कट केलेला पार्ट आहे हा तुमच्याकडे पुरावा आहे. तुम्ही बँकेत ही माहिती, हा कागद घेऊन जाऊन सांगू शकतात की मी बँकेत पैसे जमा केले होते आणि माझ्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. म्हणजे अशा प्रकारे
हा कागद तुम्हाला तिथं दिसेल. ह्याला म्हणतात डेपॉझिट स्लिप किंवा पे इन स्लिप. ठीक आहे. तर बेसिक डॉक्युमेंट्स आपण बघतोय. तर हा एक डॉक्युमेंट आहे. मग या डॉक्युमेंटचा बघा इम्पॉर्टन्स काय आहे, इम्पॉर्टंट युटिलिटीज ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, बघूयात. युटिलिटी म्हणजे फायदा ना. ठीक आहे, फायदा काय आहे बघा. पहिला, फॅसिलिटेट्स द अकाउंट होल्डर टू डेपॉझिट कॅश ऑर चेक टू बी क्रेडिटेड इन हिज अकाउंट. तर अकाउंट होल्डरला, ज्या व्यक्तीचं त्या बँकेमध्ये खातं आहे, त्याला त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी ह्या कागदाचा उपयोग होतो. दुसरा फायदा काय होतो, एंट्रीज इन रिस्पेक्ट ऑफ कॅश ऑर चेक डेपॉझिटेड इन टू बँक आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑन द बेसिस ऑफ पे स्लिप. ह्या पे स्लिपचा वापर करून आपण बँकेमध्ये चेकद्वारे किंवा कॅशद्वारे जमा केलेले पैसे हे रेकॉर्ड केले जातात. ठीक आहे. तर हा कागद रेकॉर्डिंगसाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्या कॅशबुकमध्ये सुद्धा तुम्ही रेकॉर्ड करू शकतात, कारण की पुरावा आहे तुमच्याकडे की तुम्ही बँकेत पैसे जमा केलेत. ठीक आहे. आणि बँकेच्या पासबुकमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग होतं ह्या पे स्लिपचाच वापर करून. नंतर आहे काउंटर फॉईल ऑर एक्नॉलेजमेंट ऍक्ट ऍज अ लिगल एव्हिडन्स. बघा, जो कायदा आहे ह्या कायद्यामध्ये पुरावा खूप महत्वाचा आहे. तुम्ही पैसे जमा केलात हे तोंडी व्यवहार नाहीये तिथं काही. बँकेचे सगळे व्यवहार कसे असतात, कागदाचा वापर करून केले जातात. त्यामुळं हे एक्नॉलेजमेंट आहे, हे माहिती आहे, हे कागद एक पुरावा म्हणून आपण वापरू शकतो की बाबा मी पैसे बँकेमध्ये जमा केलेले आहेत. ठीक आहे. आता ह्या पे स्लिपमध्ये हे जे आपण पे स्लिप बघतोय, हे बघा, हे जे पे स्लिप आपण बघतोय, हे पे स्लिप ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेले आहेत, कंटेंट्स काय काय आहेत. ठीक आहे, कंटेंट्स बघूयात आपण. बघ, पहिला कंटेंट नेम ऑफ द बँक आहे. ठीक आहे, नेम ऑफ द बँक. त्याच्यानंतर ब्रांच, ऍड्रेस, डेट काय आहे ट्रान्झॅक्शनची, अमाऊंट डिपॉझिटेड किती आहे, अकाउंट होल्डरचं नाव, अकाउंटचा नंबर, कोणत्या टाईपचा अकाउंट आहे. आता अकाउंटचे 3 टाईप्स असतात बँकेमध्ये. हा, ठीक आहे. सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट आणि रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. ठीक आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला तो अकाउंट निवडावा लागतो. ठीक आहे. पण त्याच्यानंतर सीसी आहे, आरडी आहे, टीएल आहे, डीएल आहे, हे सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत. मेनली आपण करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, ठीक आहे, ओव्हरड्राफ्ट वगैरे असेल तर त्या हिशोबाने सुद्धा आपण त्याला टिक करू शकतो. तिथं आपल्याला टिक करावे लागतं, तर त्या हिशोबाने आपण टिक करू शकतो. त्यानंतर डिटेल्स ऑफ डिनॉमिनेशन. डिनॉमिनेशन म्हणजे नोटा. आता 100च्या किती नोटा दिल्या इथं तुम्हाला लिहाव्या लागतात. हे बघा, हे आहे ना, इथं 2000च्या किती नोटा दिल्या, गुणिले 2000च्या समजा 2 नोटा दिल्या तर 4000 रुपये झाले. 500च्या किती नोटा दिल्या, 100च्या किती नोटा दिल्या, असं करून इथं टोटल लिहावी लागते. म्हणजे एवढी डिटेलमध्ये माहिती तिथं लिहिली जाते. आणि चेकमध्ये जर तुम्ही चेक जर जमा करत असाल तर ही माहिती तुम्हाला भरायची गरज नाही. तुम्हाला इथं चेक नंबर लिहावा लागतो. इथंही तुम्हाला चेक नंबर लिहावा लागतो. ठीक आहे. आणि कोणत्या बँकेचं चेक आहे ते लिहावं लागतं. तर ही बेसिक माहिती आहे. पॅन कार्ड नंबर वगैरे आहे. ठीक आहे. जर 50,000 पेक्षा मोठी रक्कम तुम्ही जमा करत असाल तर. ठीक आहे. ड्रावी बँक, जर तुम्ही चेक लावत असाल तर कोणती बँक आहे, ज्या बँकेचं तुम्ही चेक लावता त्या बँकेचं नाव तुम्हाला इथं लिहावं लागतं. अशा महत्वाच्या माहिती इथं लिहावा लागतात. तर हा पहिला डॉक्युमेंट होता, डेपॉझिट स्लिप. आता दुसरा डॉक्युमेंट आहे विड्रॉवल स्लिप. विड्रॉवल स्लिप म्हणजे काय, समजा तुमच्या खात्यात पैसे आहेत, बँक खात्यामध्ये तुमच्या पैसे आहेत आणि ते पैसे तुम्हाला काढायचे आहेत, तर तुम्ही विड्रॉवल स्लिपचा वापर करून पैसे काढू शकतात. ठीक आहे. तर विड्रॉवल स्लिपचा फायदा तुम्हाला बँकेतून पैसे काढण्यासाठी होतो. आता विड्रॉवल स्लिप कशा प्रकारची असते, तर हे बघा, हे अशा प्रकारची विड्रॉवल स्लिप असते. दिसतंय तुम्हाला, हे कॅश विड्रॉवल स्लिप. हा थोडासा सिंपल आहे त्याच्यापेक्षा, आहे की नाही, कारण की इथं डेट, तुमचं नाव जेव्हा तुम्हाला पैसे काढायचे आहेत, तुमचा अकाउंटचा नंबर, तुमचं नाव, ठीक आहे, नंतर किती रुपये काढायचे आहेत हे इथं लिहायचं, तुमचं नाव इथं लिहायचं, अमाऊंट नंबरमध्ये इथं लिहायची, इथं अक्षरामध्ये अमाऊंट लिहायची, तुमची स्वाक्षरी करायची, इथं बँकेच्या ऑफिसरची स्वाक्षरी असेल आणि तुम्हाला हे स्लिप घेऊन जाऊन कॅश काउंटरवर द्यायचं आहे. तुम्हाला तुमची सिग्नेचर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढता येतील. ह्याचा फायदा काय होतो, तर हे डॉक्युमेंट आहे ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, बँकेतून पैसे काढू शकतो. नंतर हे बॅक साइड, अकाउंट होल्डर साइन्स ऑन द फेस ऑफ द स्लिप अँड बॅक साइड ऑफ द स्लिप. ह्या स्लिपच्या
मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला तशीच जशी समोर सही केली तशीच सही करावी लागते. ठीक आहे. आणि नंतर हे जे डुप्लिकेशन आहे, तुमच्या खात्यातून दुसरं कोणीही पैसे काढू नये म्हणून हा एक कागद, महत्वाचा कागद आहे बँकमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे आपण आता कंटेंट्स आहेत ते बघितलेले आहेत. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत बँक पासबुक. आता बँक पासबुक काय आहे, तर हा एका प्रकारचा लेजरच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील किती रक्कम काढलेली आहे, किती रक्कम जमा केली आहे, किती व्याज भेटलं आहे ह्याचं थोडंसं सारांश स्वरूपात, ठीक आहे, समराईज फॉर्म मध्ये माहिती भेटते. ओके. तर बँकेचा पासबुक, त्याला बँक पासबुक म्हणतात. इम्पॉर्टन्स काय आहे ह्याचा, बँक पासबुकचा, ह्याचा फायदा काय आहे, तर ह्याचा पहिला फायदा हा आहे की पासबुक गिव्स बॅलन्स ऑफ अन अकाउंट ऑन अ पर्टिक्युलर डेट. एखाद्या विशिष्ट दिवशी तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे, एक्झॅक्ट किती रक्कम आहे हे तुम्हाला बँक पासबुकमुळे कळतं. दुसरा फायदा काय आहे, इट ऍक्ट्स ॲज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स विच कॅन बी प्रोड्युस्ड इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ डिस्प्युट्स. समजा एखाद्या मुद्द्यावर की माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे होते, ते पैसे कुठे गेले, किंवा मला पैसे आलेच नाही असे एखादी पार्टी म्हणत असेल, तर पासबुकचा वापर करून पासबुकमध्ये ज्या एंट्री होतात, पासबुकमध्ये सगळ्या तुमच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सची जी रेकॉर्डिंग होते, म्हणून ह्याचा वापर तुम्ही कोर्टामध्ये करू शकतात. कोर्टामध्ये तुम्ही पुरावा म्हणून, एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून ह्याचा उपयोग करू शकतात. हा दुसरा फायदा आहे त्याचा. नंतर त्याचा फायदा काय आहे, इट इज कन्फर्मेशन दॅट ऑल ट्रान्झॅक्शन आर मेड थ्रू बँक. दुसरा आणि महत्वाचा फायदा आहे की हा एक असा डॉक्युमेंट आहे जो कन्फर्म करतो की तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन्स हे जे ह्याच्या पासबुकमध्ये नोंद झालेले ते सगळे ट्रान्झॅक्शन बँकेच्या माध्यमातूनच केलात. ठीक आहे. आता पासबुक असतं काय आणि त्याच्यामध्ये काय काय माहिती असते, तर हे त्या पासबुकमधील कॉलम्स आहेत. याच्यामध्ये डेट आहे, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स म्हणजे ट्रान्झॅक्शन कसं आहे, इंटरेस्ट आले का, डेबिट झाले बॅलन्स का, क्रेडिट झाले, हे तुम्हाला इथं दिसतं. जर चेकने पैसा आला असेल तर त्या चेकचा नंबर काय, अमाऊंट किती रुपये डेबिट झाली, जर क्रेडिट झाली तर किती रुपये क्रेडिट झाली. डेबिट होणे म्हणजे पैसे निघणे, बँकेतून पैसे वजा होणे, आणि क्रेडिट होणे म्हणजे बँकेत पैसे जमा होणे. आणि जर अगोदरची पूर्वीची काही रक्कम असेल आणि नवीन पैसे जमा झाले असतील तर किती रुपये राहिलेत, किंवा अगोदर समजा 50,000 रुपये होते, त्याच्यामधून 10,000 गेले तर 40,000 रुपये राहिले, असा बॅलन्स इथे येतो. ही जी अमाऊंट आहे ती फायनल अमाऊंट असते तुमच्या अकाउंटमध्ये त्या पर्टिक्युलर डेटला असणारी. त्याच्यानंतर सिग्नेचर किंवा इनिशियल्स, हे सहसा कॉलम डिजिटल असल्यामुळे आजकाल कोणी प्रिपेअर करत नाही, फक्त हा कॉलम. त्याच्यानंतर बँक स्टेटमेंट. आता बँक स्टेटमेंट आणि पासबुकमध्ये काय फरक आहे, तर फरक एवढाच आहे, बँक स्टेटमेंट हा थोडासा लेंदी असतो. पासबुक काय होतं, जसं आपण आहेत, आपले सेव्हिंग अकाउंट असतात बँकेमध्ये, त्यामुळे आपण कधीतरी पैसे जमा करतो आणि कधीतरी पैसे काढतो. पण जे करंट अकाउंट होल्डर असतात, जे बिझनेसमॅन असतात, ते रोज शेकडो वेळा पैसे जमा करतात, शेकडो वेळा पैसे काढतात. त्यामुळे त्यांच्या ट्रान्झॅक्शनची लिस्ट ही जास्त असते. आणि त्यांना एखाद्या छोट्याशा पासबुकवर, बुक म्हणजे छोटासा बुक असतो तो, त्याच्यामध्ये पेजेसचं लिमिटेशन आहे आणि त्याच्यावर त्यांचे नोंदी करणं हे थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण की पेजेस जास्त असतात. त्यामुळं ते करंट अकाउंट होल्डर्सला बँक स्टेटमेंट दिले जातात. बँक स्टेटमेंटचा फायदा काय होतो, ते लेंदी असतात, खूप साऱ्या कागदामध्ये ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात आणि ते क्वार्टरली सुद्धा काढू शकतात, मंथली सुद्धा काढू शकतात. तुम्ही जेव्हा जेव्हा मागताल बँकेला स्टेटमेंट ॲज अ करंट अकाउंट होल्डर, म्हणजे बिझनेसचा जो अकाउंट आहे ते तुम्हाला काढता येऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आजकाल स्टेटमेंट भेटू लागलेले आहेत. अगोदर तर खूप जास्त पेजेस वाया जायचे, त्याच्यामुळे आजकाल इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये, त्यामुळं तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी भेटून जाते. पासबुक सुद्धा आजकाल येतो इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये. फायदा काय होतो बँक स्टेटमेंटचा, तर सेम फायदा, तुम्हाला अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे लक्षात येतं. त्याच्यानंतर पेमेंट कॅन बी मेड, सुटेबल अरेंजमेंट फॉर पेमेंट कॅन बी मेड. तर तुम्हाला बँकेमध्ये करंट अकाउंट होल्डर्सला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सुद्धा भेटते. मग तुम्ही बघू शकता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत, तुम्हाला अजून पैसे उधार घ्यायची गरज आहे का, काय ऍडजस्टमेंट होतात का, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होतो.
त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की बिझनेसमॅन नो द टाइम टेकन फॉर क्लिअरन्स ऑफ चेक डेपॉझिटेड. तर असं होतं की बऱ्याचदा बिझनेसमॅन चेक देतो समोरच्या पार्टीला आणि तो व्यक्तीच तो चेक जमाच करत नाही बँकेमध्ये. त्यामुळे बिझनेसमध्ये जास्तीत जास्त बँक रिकन्सिलेशनची गरज असते. तिथं टाइम पिरियड जास्त असल्यामुळे थोडंसं तफावत येते, डिफरन्स येतात अमाऊंट्समध्ये कॅशबुक आणि पासबुकमध्ये. मग ते तिथं तुम्ही चेक करू शकता बँक स्टेटमेंटचा उपयोग करून. रिकन्सिलेशन स्टेटमेंट जो तयार करायचा आहे तुम्हाला, रिकन्सिलेशन करणं म्हणजे सुसंगती लावणे, ते आपण तयार करणार आहोत, आपण बघणार आहोत ते कसं करतात काय नाही. तर तिथं फायदा होतो तुम्हाला बँक स्टेटमेंटचा, कारण की तुम्हाला माहित पाहिजे ना बँकेमध्ये किती दिवशी कोणते पैसे आले, काय काय ट्रान्झॅक्शन झाले, त्यासाठी ते फायदा होतो. त्याच्यानंतर कंटेंट्स काय असतात बँक स्टेटमेंटमध्ये बघा, हे कंटेंट्स आहेत बँक स्टेटमेंटमध्ये. डेट असते, पर्टिक्युलर असते, चेक नंबर, अमाऊंट, डिपॉझिट, क्रेडिटेड, बॅलन्स, सिग्नेचर, सेम आहे बघा, सगळं सेम आहे. हा कॉलम पासबुकचाच आहे, फक्त हे विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तयार करण्यासाठी तुम्हाला इथं करंट अकाउंट, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ अकाउंट असं हेडिंग असते, डेट असते, किती पेज आहेत 10, 12, 15, 20 ते पेज असतात, लेजर नंबर दिलेला असतो आणि त्या बँकेचं नाव वगैरे असतं. ठीक आहे. आणि इथं त्या इन्स्टिट्यूशनचं नाव असतं, ज्याच्या खात्याने, ज्या बिझनेसच्या खात्या, त्या बिझनेसचं नाव ज्याचं. बाकीचे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच.